डॉक्टर धनश्री लेले. आपण सर्व त्यांची वाणी ऐकण्यास उत्सुक आहोत. एक विद्वान व्यासंगी विदुषी. मी अत्यंत आदराने धनश्रीताईंना विनंती करते की त्यांनी आपल्या सर्वांना त्यांच्या विचाराचा धागा द्यावा. धनश्रीताईंच्या संबोधनानंतर त्यांनी दिलेला विचार घेऊनच इथून प्रस्थान करता यावं, यासाठी त्यानंतर केवळ पसायदान होईल आणि कार्यक्रम संपेल. नमस्कार. माननीय श्री विवेक सावंत. खरं तर विवेकजींची मी 2-4 मुलाखती ऐकल्या आणि ते किती तरुणांना प्रोत्साहन देऊ शकतात ते नुसतं मी त्यांच्या त्या मुलाखती ऐकत होते आणि माझी खूप इच्छा होती की कधीतरी या व्यक्तीला भेटायचं. ती आज पूर्ण झालेली आहे. माननीय विवेकजी, शिरीषजी, विश्वासदादा, कल्याणीताई, दीपालीताई, विनायकदादा, प्रकाशदादा, खरं तर सगळ्यांचंच नाव घ्यायला पाहिजे. सगळेच जण इतकं काही ना काहीतरी करणारी मंडळी आहे. या सगळ्यांना आधी मनापासून अभिवंदन करते. आत्ता मगाशी विश्वासदादा तुम्ही त्रिवेणी संगमाचा उल्लेख केला. आम्ही तिथे बसलो होतो म्हणून, पण या बाजूने बघितलं तरी पण त्रिवेणी संगम कसा तर 3 संस्था एकत्र आहेत. पाहना, ओंकार न्यास, स्वरूपवर्धिनी आणि वयम. त्यामुळे अतिशय म्हणजे इथला त्याच्यापेक्षा हा किती मजबूत त्रिवेणी संगम आहे. समाजाला आवश्यक असणारं जीवन खऱ्या अर्थानं प्रवाही राहावं यासाठी काम करणाऱ्या या 3 संस्था आहेत आणि त्यांचा सुद्धा त्रिवेणी संगम इथे पाहायला मिळतोय. मला स्वरूपवर्धिनी याचा जो काय म्हणू त्याचं लिखाण आहे ते मला फार आवडलं. कारण बऱ्याचदा आपण शब्द इतके बोथट करून टाकतो की त्याच्यात नेमकं काय सांगायचं हेच आपल्याला कळत नाही. पण हा स्व वेगळा काढल्यामुळे स्वरूपवर्धिनी, जसं स्वास्थ्य आपण म्हणतो, बरं आहे का स्वास्थ्य, काय ते स्वास्थ्य स्वास्थ्य, पण तुम्ही स्वमध्ये आहात का नाही हे तपासण्यासाठी तो स्व वेगळा कळणं हे फार गरजेचं आहे. किंवा आपण बऱ्याचदा म्हणतो अवाक झालो, नाही वाक झालो, मला पुढे काही बोलता येईना, तर हा निगेशन आहे, तो नकार आहे, हे आपण दाखवत नाही. त्यामुळे हे जे आहे ते मला अतिशय आवडलं. आणि ध्येय असावे सुदूर की जे कधी न हाती यावे, जीवे भावे मात्र तयाच्या प्रकाशात चालावे, प्रकाशात चालता चालता चालण्याची विसरावी. मला वाटतं ह्या 3 संस्था याच पद्धतीनं मार्गक्रमणा करत आहेत. ओंकार न्यासाबद्दल काय सांगू, 32 अंक. अहो, एक अंक काढताना काय पळापळ होत असते संपादकांची. अहो, त्या लेखकांना सारखी आठवण करताना किती गोड बोलावं लागतं. झाला का नाही म्हणजे आलेत तसे सगळ्यांचे, तुमचा राहिलाय म्हणत 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 आता त्या शेवटी हे सांगणं. त्याच्यासाठी कल्याणीताई तिथे पाहिजे. आता इतकं गोड बोलतात आणि तुम्ही त्यांना नाही म्हणू शकत नाही. ते इतकं त्यांचं प्रासादिक आणि गोड सांगण्याचं. त्यामुळे हे सोपं अजिबात नाही हो. कुठलंही काम सोपं नसतं. त्यासाठी सगळ्यांचं एकत्र येणं फार गरजेचं असतं आणि त्याचबरोबर जे ध्येय घेतलंय ते चालत राहणं हे फार महत्वाचं असतं. म्हणून 32 अंक निघतात. त्या स्वरूपवर्धिनीची 27 नक्षत्र स्वरूपवर्धिनीच्या ह्या ध्येयामुळे आपल्याला पाहायला मिळतात. कितीतरी मंडळी जे इतकं प्रचंड काम करतायत. आता दीपालीताईंचं काम, विनायकदादा, प्रकाशदादा, वयमचं काम किती वर्ष चाललंय, पण आज या निमित्तानं ते आमच्यापर्यंत कळलंय. आम्ही पडतोय ते नाही. आणि म्हणून स्वरूपवर्धिनी सारख्या संस्था फार महत्वाच्या आहेत की जेणेकरून दाखवतायत, खरं तर ते आम्हाला दर्शन घडवत आहेत तुमचं, की हे इथे काहीतरी छान चाललंय बरं का. आणि ते होतच. केतकी गंध माघरातून स्वयं आयांती षटपदा, हा असं म्हटलंय की केवढा कुठेतरी दूर वनामध्ये फुलतो, पण त्याचं दरवळच असा असतो की शोधत शोधत माणसं येतात आणि मग आपण दाखवतो इथे इथे म्हणून बोलवत येतो. तसं आपलं काम हे केतकी गंधासारखंच आहे असं मला मनापासून वाटतं. त्यामुळे हे सगळं काम जे चालू आहे, पण त्याच्याबरोबर कुठेतरी हेही जाणवलं आणि ह्या सगळ्यांच्या बोलण्यात ते येतं. कुठल्याही सामाजिक संस्थेबरोबर काम करताना अनेक वेगवेगळ्या सामाजिक संस्थांबरोबर मी काम करत असते. त्याच्यामुळे मला हे जाणवतं की ह्या कोणामध्येही हे आम्ही करतो हे म्हणत नाही. ये मज्जंती निमज्जयंतीच्या परांते प्रस्तरा दुस्तरी श्लोक आहे, आपल्याला माहिती आहे की अहो शिळा टाकल्या, भराभर शिळा टाकल्या, खरं तर त्या बुडणारच होत्या. ये मज्जंती निमज्जयंतीच्या परान, जे स्वतःही बुडतात आणि दुसऱ्यालाही बुडवतात, अशा शिळा पाण्यामध्ये टाकल्या. पण झालं काय तर वार्धव वीर तरंती वानर भटान संतारयंते पिच, त्या स्वतःही तरल्या आणि त्यांनी त्याच्यावरून चालणाऱ्या वानरांना सुद्धा तारलं.
आणि हे कसं शक्य झालं हो? मग त्याच्यामध्ये कवीने असं म्हटलं, हा कुणाचा गुण आहे? हा त्या शिळेचा गुण आहे का त्या वारिधीचा गुण आहे, म्हणजे समुद्राचा गुण आहे का त्या वानरांचा गुण आहे? नैते ग्राव गुणा न वारिधी गुणा न वानरानाम गुणा, हा त्या कुणाचा गुण नाही बरं का. मग कुणाचा आहे? श्रीमद्दाशरथे प्रताप महिमा सोयम समुजृंभते. या सगळ्याच्या मागे काहीतरी एक ईश्वरीय शक्ती काम करत असते, आणि ही ईश्वरीय शक्ती म्हणजे आपल्यातला सत्वगुण. सत्व विचारानं, चांगल्या विचारानं काम केलं की मागे तो असतोच असतो, याची जाणीव इथे काम करणाऱ्या प्रत्येकाच्या मनात असते. आणि म्हणून हे वाक्य म्हणाला त्यांना कधीच काळजी वाटत नाही की कसं म्हणू येत नाही, श्रीमद्दाशरथे प्रताप महिमा. खरंच आहे. आणि मला असं वाटतं की आज आपण किती छान मुहूर्तावर ह्या निमित्तानं एकत्र आलेलो आहोत. आज इथे येतानाही आपल्याला सतत गेल्या 22 जानेवारीचीच आठवण येते की नाही सांगा. सकाळी सकाळी म्हणजे आम्ही आपलं ऐकलंय बरं का की गीत रामायण लागायचं तेव्हा आमचे आऊ आजोबा भराभरा आंघोळी करून त्या ह्याला हारबीर घालून ते अगदी दर शुक्रवारी करायचे. आम्हाला एक दिवस मिळाला हे सगळं करायला, तो होता गेल्या वर्षीचा 22 जानेवारी. तो उत्साह होता आणि हे सगळं आपण पाहू शकतो ना, याचा मला खूप आनंद वाटत होता. नाही तर नेहमी आपण ऐकिवातलं असतो, तेव्हा असं व्हायचं तेव्हा तसं व्हायचं. आज आमच्याकडे पण आहे हो, आम्ही हे पाहिलंय. रवी दाते संगीतकार पुण्यातलेच, आपल्याला माहिती आहे, खूप छान संगीतबद्ध करणारे. ते एकदा गप्पांमध्ये असं म्हणाले की कितने बदनसीब थे वो लोग, कितने बदनसीब थे वो लोग जो लता जी को सुने बगैर ही इस दुनिया से चले. त्यामुळे मला असं वाटतं की पहिले आपण या काळाला धन्यवाद देऊया की आम्ही त्याच्यात आहोत. या काळ नदीमध्ये आपला म्हणजे एक बुडबुडा आहे. पाणी केरा बुदबुदास माणूस की जाती, कबीरजी म्हणतात. आपण बुडबुडेच होतो. आपला खरं तर तेवढाच आकार आहे, तरी आपण सप्तरंग दाखवत असतो. कारण आपण बुडबुडा असल्यामुळे आपल्याला वर्तणं काय आहे ते दिसतच नाही. पण तरी सुद्धा या काळाचे आमच्यावर अनंत उपकार आहेत की त्या काळ नदीमध्ये असं काहीतरी चांगलं घडत असताना आम्ही एक बुडबुड्याच्या रूपात का होईना पण तिथे होतो. त्यामुळे हे फार महत्वाचं. विवेकानंदांचं एक वाक्य आहे. विवेकानंदांनी जेव्हा तिथली सभा गाजवली, सर्वधर्म परिषदेमधली, काही मिनिटांचं भाषण त्यांचं, पण त्यांनी साऱ्या तिथे बसलेल्या बांधवांना आपल्या संस्कृतीकडे आणि आपल्या भूमीकडे आकृष्ट केले. आणि हे सगळं झाल्यानंतर इथे आल्यानंतर काहींनी त्यांचं खूप कौतुक केलं, खूप मनापासून अभिनंदन केलं. तेव्हा विवेकानंद म्हणाले, माझं कसलं कौतुक करताय? मी त्या जागी उभा होतो एवढंच माझं कर्तृत्व. कुठल्या जागी उभा होतो? स्टेजवर अनेक जण उभी असतात. मग विवेकानंद कुठे उभे आहेत असं ते म्हणतायत? विवेकानंद म्हणतात की काळाचा एक लोलक असतो. तो लोलक कधी पूर्णत्वानं जडवादाला गेलेला असतो, तर कधी पूर्णत्वानं तो अध्यात्मवादाकडे येत असतो. मी अशा ठिकाणी मध्यात उभा आहे की मला दिसतोय की जडवादाकडनं लोलक निघालाय आणि तो हळूहळू हळूहळू आता अध्यात्मवादाकडे चाललाय. या भूमिकेत मी मध्यवर्ती उभा आहे एवढंच माझं कर्तव्य. किती सुंदर विचार आहे की आपण त्या काळात आहोत. आणि तोच विचार आज माझ्या मनामध्ये आला की ते आपण पाहू शकलो. आणि आज आपण त्याचंच औचित्य साधून या निमित्तानं ओंकारन्यास स्वरूपवर्धिनी यांनी श्रीराम दर्शन या अंकाची निर्मिती केलेली, औचित्य साधणं. आणि इथली प्रत्येक योजना इतकी सुंदर आहे. योजकच तत्र दुर्लभा म्हणतात, संयोजक तो अतीव दुर्लभा असं मी म्हणते हल्ली. तर किती सुरेख सगळ्या गोष्टींचा विचार त्याच्यामध्ये आहे. आणि असा हा अंक इथे आज प्रकाशित होतोय. हा अंक जेव्हा एक 2-4 दिवसापूर्वी माझ्याकडे आला तेव्हा मी लेख वाचत गेले आणि मला एक असं चित्र दिसायला लागलं की एक मध्यात एक हिरा ठेवलाय आणि तो हिरा स्वप्रभेनं कायम प्रकाशित असतो आणि वेगवेगळ्या ठिकाणी त्याचे असे कोण त्या आयामातनं त्याचा प्रकाश बाहेर पडत असतो. मला असं वाटलं की हा अंक तसाच आहे हो. राम, रामकथा, श्रीराम, रामायण हा हिरा आहे आणि त्याचे वेगवेगळे प्रकाश, त्याचे वेगवेगळे कोण, वेगवेगळे आयाम या अंकाच्या माध्यमातून प्रकाशित होत आहेत. हा एक प्रकाश विधी आहे असं मला वाटलं. सर्व बाजूनी त्याचा प्रकाश आहे. कारण आपण जर नुसती अनुक्रमणिका वाचली, त्यातले विषय जरी वाचलेत, काहीच फक्त सांगते आपण घेणारच आहात आणि निश्चित संग्राही असा अंक आहे. आजच्या दुभंगलेल्या समाजाला रामायणातील नीतिमूल्य जोडू शकतील का? किती महत्वाचा विचार आहे आणि तो तितकाच सुंदर रीतीनं डॉक्टर प्रवीण मुळे यांनी मांडलेला आहे. श्रीराम अवताराची थोरवी आहे, गुणनिधी नायक राम आहे, सूर्यवंशी श्रीराम आहे. श्रीरामांचे नातेसंबंध मला असं वाटतं की आजच्या काळामध्ये
संध्याताई कोल्हटकरांचा लेख आहे. आजच्या काळामध्ये हा विषय पुन्हा पुन्हा चर्चेला जावा असाच विषय. श्रीरामांचं नातेसंबंध, कारण सध्याच्या काळामध्ये नातेसंबंध हा एक चिंतेचा विषय चाललेला आहे. ज्या कुटुंब व्यवस्थेचा आपल्याला भारतीय संस्कृतीला अभिमान आहे, आमचा पायाच त्याच्यावरती आहे, त्यालाच कुठेतरी थोडा सुरुंग लागतोय की काय, अशी परिस्थिती अवतीभोवती निर्माण झालेली असताना रामकथेचा अनुबंध या नातेसंबंधांच्या बाबतीत सुद्धा विचार करायला लावतो. आणि त्याचा एक अतिशय सुंदर अभ्यासपूर्ण असा लेख इथं आपल्याला वाचायला मिळतो. श्रीरामांची युद्धनीती आहे, अयोध्या मनुनिर्मित नगरी आहे, भारताचा वैभवशाली इतिहास डॉक्टर कल्याणीताईंचा लेख आहे. तुलसीदासांचं रामचरितमानस, संत एकनाथांचं भावार्थ रामायण, अजरामर गीत रामायणाचा परामर्श, श्रीरामगीता, रामायणातील आदर्श पुरुष व्यक्तिरेखा, रामायणातील स्त्री शक्ती. मला वाटतं आरतीताई आलेत ना, आरतीताई दातार, डॉक्टर आरतीताई दातारांचा लेख आहे. श्रीरामकथेचा विश्वसंचार आहे, कबीरांचा निर्गुण राम, गोंदवलेकरांचा राम, मुलांचा श्रीराम आणि 21वे शतक आणि रामराज्य. मी फक्त एक आढावा म्हणा किंवा त्याचं शीर्षक वाचलेत. मला का तो दिसला की राम, श्रीराम, त्यांचं जीवन, त्यांची कथा, ते रामायण हा एक हिरा आहे आणि ह्याचे वेगवेगळे कोण आपल्याला ह्याच्यातनं आपल्याला दिसतात. आणि मी तुम्हाला खरं सांगते, एक 4 दिवसापूर्वीच माझ्याकडे याची PDF आली. ही वाचायला सुरुवात केली तर सगळ्यात पहिल्यांदा लेखकांचा परिचय वाचून मन आदरानं इतकं भारलं माझं की काय काय करणारी ही माणसं आहेत, किती विषयांचा ह्या सगळ्यांचा अभ्यास आहे, किती जण विद्यावाचस्पती आहेत आणि किती म्हणजे तो आधी त्यांचा परिचय वाचूनच मन भारलं. आणि जसजसा लेख वाचत गेले आणि शेवटाकडे आले तसं त्यातलं अभ्यासपूर्ण प्रकटीकरण पाहिल्यानंतर माझी मान खरं सांगते आदरानं झुकली. प्रत्येक विषय हा इतका अभ्यासपूर्ण रीतीनं मांडलाय की नीतिमूल्य, आता कुठली कुठली नीतिमूल्य, तर त्याची एक सुरेख जंत्री डॉक्टर मुळ्यांनी आपल्याला दिलेली. छोट्या छोट्या गोष्टींमधून विचार प्रवृत्त करायला, म्हणजे हा अंक हा बसल्या जागी वाचून टाकला अशातला अंक नाही, हा पुन्हा वाचावा असा अंक आहे. आज हा एक लेख मी घेतलाय, त्याचा आठवडाभर तरी मला ते खाद्य पुरणार आहे माझ्या बुद्धीला, इतका सकस असा हा अंक झालेला आहे. आणि मी म्हटलं सतत मला हिरा दिसतोय, तर हिरा माझ्या लक्षात आलं की बरोबर आहे, हिरा हाताळायला आणि हिरा पारखायला जोहरीच असावे लागतात. तर हे लेखक हे सगळे ह्या विषयातले जोहरी आहेत आणि त्यांची निवड करणाऱ्या कल्याणीताई ह्या किती त्याच्यावरच्या जोहरी आहेत याची जाणीव आपल्याला यातनं होते. अतिशय सुंदर अंक आहे आणि मला खूप आनंद आहे की मला मुळात श्रीराम हे आपल्या सगळ्यांचं लाडकं, इथे हृदयस्थ असणारं आराध्य दैवत आहे आणि अशा विषयावरचा अंक निघतो आणि माझ्या हस्ते तो प्रकाशित होतो, याच्या इतकं दुसरं भाग्य नाही. पण मी पुन्हा म्हणेन, नाही ते ग्राव गुणा, हा पत्थराचा गुण नसतोच, नाही ते ग्राव गुणा, न वारिधी गुणा, न वानराळा गुणा, हा श्रीमद्दासरथे प्रताप महिमा. त्यामुळे वक्ता श्रोता श्री राम समर्थ एवढंच म्हणेन. माझा हे जेव्हा अंक मी वाचत होते ना, तेव्हा माझ्या मनात सतत प्रश्न येत होता, किती काळ उलटून गेला हो याला. अभ्यासकांनी वेगवेगळी मतं आहेत त्याच्याविषयी, पण तरी काही हजार वर्ष ह्या रामकथेला झालेली आहेत, ह्या रामायणाला घडून गेलेली आहेत. असं असताना पुन्हा पुन्हा अंक निघतो, बरोबर, पुन्हा पुन्हा अंक निघतो, त्याच्यावरती लेख येतात, त्याच्यावरती पुन्हा काहीतरी घडतं. काय आहे याच्यामध्ये असं मला प्रश्न पडला की नेमकं काय आहे याच्यात. आणि मग लक्षात आलं एक गोष्ट, एक म्हणजे ह्या कथेला आशीर्वादच आहे ना. काय आशीर्वाद आहे की यावत स्थास्यंती गिरयः सरितश्च महितली, जोपर्यंत ह्या पृथ्वीतलावरती पर्वत आहेत आणि त्या पर्वतातनं सुंदर वळण घेत, खळाळ दाखवत सुंदर पाण्याची चव असणाऱ्या नद्या प्रवाहित आहेत, तोपर्यंत रामकथा लोकेषु प्रचलिष्यते, तोपर्यंत रामकथा इथं असणारच आहे. हा एक पहिलं उत्तर मिळालं आणि आपण श्रद्धावान आहोत, आपल्या लक्षात आलं असेल. कारण हल्ली हे सगळं म्हणताना सुद्धा, कारण आम्हाला सांगितलंय की श्रद्धावंतांना ज्ञान मिळतं, त्यामुळे विवेकानंदांनी पण फार छान सांगितलंय की प्रश्न जरूर विचारावे. विज्ञान आपल्याला प्रवृत्त करतं की तुम्ही प्रश्न विचारा, अध्यात्म सुद्धा आम्हाला प्रवृत्त करतं की प्रश्न विचारा, प्रश्न विचारत राहा, पण प्रश्न अश्रद्ध मनाने विचारू नका. प्रश्न विचारताना सुद्धा श्रद्धा असणं गरजेचं आहे. श्रद्धा म्हणजे मान तुकवणं नव्हे. या श्रद्धेचा फार सुंदर व्याख्या रामकृष्ण परमहंसांनी सांगितलेली आहे.
आता तुम्ही दीपालीताई बोललात तेव्हा मला त्या व्याख्येची आठवण झाली. तुम्ही म्हणालात ना की आम्ही अभावात्म नाहीये, पण ही आपल्या लोकांना हे वाटतं. तर एकदा काय झालं, प्रसंग सांगते, थोडक्यात सांगते. एकदा सगळी मुलं बसली होती रामकृष्णांच्या समोर आणि त्यातल्या एका मुलांनी विचारलं की गुरुजी, तुम्ही नेहमी म्हणतात की ईश्वर पक्षपात करत नाही, सगळी त्याचीच लेकरं आहेत, मग काही माणसं गरीब का, काही माणसं श्रीमंत का, काही हुशार का, काही तेवढी हुशार का नाहीत, असा भेद दिसतो ना, मग तुम्ही तुमच्या वाक्याचं समर्थन कसं करणार? मुळात मला इथेच भारतीय संस्कृती दिसली की आपल्या गुरुला मनातला प्रत्येक प्रश्न विचारावा ही किती मोकळीक आहे या भूमीमध्ये. आणि म्हणून म्हटलं, त्यांनी विचारले तुम्ही तुमच्या वाक्याचं समर्थन कसं करणार? तर त्यावर रामकृष्ण परमहंसांनी फक्त एका शब्दात उत्तर दिलं. ते म्हणाले हे सगळं श्रद्धेचं काम आहे. आता श्रद्धा म्हणजे कशी? तर ते म्हणतात की तुम्ही तुमच्याबद्दल काय विचार करता याला श्रद्धा म्हणा. आणि त्यातनं माणसाचं हे घडतं. पाडगावकर तेच सोप्या शब्दामध्ये सांगतात की येतं म्हटलं की येऊ लागतं म्हातारं, ही श्रद्धाच आहे बरं का. त्यामुळे आपण आपल्याबद्दल काय विचार करतो याला श्रद्धा म्हणतात. आणि विवेकानंद मोठं झाल्यानंतर हाच भाग थेट भारताला लावतात. विवेकानंद म्हणतात की अत्यंत प्रगल्भ अशा ज्ञानाची भूमी असणारा आमचा भारत आता ओळख काय करून दिली जाते? मागास, विकसनशील, अडाणी, साप गारुड्यांचा देश. आणि आम्ही मान्य करतो याचं कारण आम्हाला त्यांनी सांगितलं, आम्ही ते मान्य केलं, आम्ही मुंडी हलवली, ती आमची श्रद्धा बनली आणि म्हणून आम्हाला आज त्या रूपामध्ये लोक पाहतात. ही श्रद्धा आपल्यालाच बदलावी लागते. त्यामुळे मी आत्ता जे म्हटलं की आमची श्रद्धा आहे या विषयावरती की हो या कथेला आशीर्वाद आहे की ही कथा पर्वत जोपर्यंत आहे तोपर्यंत चालू राहणार आहे. त्यामुळे मला माझ्या प्रश्नाचं उत्तर नंबर 1 मिळालं. पण बुद्धी असते, ती शांत बसत नाही. ती म्हणते हे असं कसं, दुसरं काय? दुसरं आपल्यासारखे लेखक जे सतत आधुनिक परिप्रेक्षातनं रामायणाचा अनुबंध सतत चालत्या काळाशी बांधत असतात. त्याच्यामुळे रामकथा जिवंत राहते. कशी राहते? आज आपण सुरुवात लहान मुलांकडनंच ऐकली आहे. स्वये श्रीराम प्रभू ऐकत, बरोबर. ते कधी काळी काय हे झालेलं त्यांचं वकुशांचं सांगणं आहे, ते आजही म्हटलंय. आधुनिक परिप्रेक्षातनं आपण त्याच्याकडे पाहतोय. म्हणून दुसरा भाग आहे तो म्हणजे लेखक. तिसरा सगळ्या, आणि ते कॉन्टेम्पररी लिहिणारे लेखक हे फार महत्वाचं आहे. तिसरा महत्वाचा भाग आहे ते म्हणजे काळ बदलला, ठीक आहे, पण काळ बदलला तरी माणूस बदलला नाही. आणि माणूस बदलला नाही म्हणजे मानवी भावना सुद्धा बदलल्या नाही. आणि रामायण हे बुद्धिप्रधान काव्य नाही, रामायण हे भावना प्रधान काव्य आहे. आणि म्हणून रामायण वाचताना आपण वेगवेगळ्या भावनांचा अनुभव घेत असतो. जेव्हा भरत घट्ट पायाला मिठी मारतो रामांच्या, तेव्हा फक्त भरत नसतो मिठी मारत, तेव्हा आपणही मिठी मारत असतो. आणि रामाच्या डोळ्यातनं गळणारी आसवं फक्त भरताच्या पाठीवरती पडत नसतात, ती कल्पनेनं आपल्या सुद्धा पाठीवरती पडत असतात. कारण हे भावना प्रधान काव्य आहे. आणि वाल्मिकींना ती सिद्धी आहे की त्यांनी पहिलंच काव्य जे भारतातलं जन्माला घातलं ते भावना प्रधान. आणि म्हणून माणूस बदलला नाही, त्यामुळे माणसाच्या भावना सुद्धा बदलल्या नाहीत. आज सरी समाज ह्या सगळ्या काय म्हणू आदर्श ह्याच्यावरती चाललेला नसला तरी आपल्याला आवड मात्र आदर्शांची. सचोटी, आत्मीयता, प्रेम, दिलेला शब्द पाळणं, प्रत्येकाचा आदर करणं, ह्या सगळ्या भावना रामकथेमध्ये आपल्याला दिसतात. आणि त्यामुळे सुद्धा हे काव्य अजून टवटवीत आहे, ते अजून आउटडेटेड झालेलं नाही. दुसरा महत्वाचा भाग, मला त्या दिवशी वाचता वाचता एक श्लोक मिळाला, अतिशय सुंदर श्लोक आहे, रामनामाचा महिमा सांगणारा श्लोक आहे. त्यात असं म्हटलंय की किम तीर्थैहि गोप्रदानैहि वा किम तपोभिहि किम अध्वरैहि अहनि अहनि रामस्य कीर्तनं परिशृण्वता. अहनि अहनि रामस्य, अहनि अहनि म्हणजे दिवसा दिवसाला, प्रत्येक दिवशी, अह म्हणजे दिवस, म्हणून अहनि अहनि म्हणजे प्रत्येक दिवशी राम नाम ऐकणाऱ्या किंवा राम कथा ऐकणाऱ्या किंवा रामाचा विचार करणाऱ्या माणसाला कशाला हवे तीर्थाटन करायला? कशाला त्यांनी दान करावं? हा वेगळ्या अर्थाने आहे, लगेच दान नाही वगैरे असं नाही, तर भावार्थ समजून घ्या. त्याच्यामुळे दान कशाला त्यांनी दान करावं, कशाला यज्ञ करावे, कशाला तीर्थाटन करावं? म्हणजेच काय, या सगळ्याची जी शक्ती आहे ती रामनामामध्ये, ती रामकथेमध्ये आहे. आणि हे
पुन्हा ही श्रद्धा सुद्धा समाजामध्ये इतकी पुढे चालू राहिलेली आहे आजही, त्याच्यामुळे सुद्धा रामकथा अजूनही त्याचं सत्व टिकून आहे, अजूनही आपल्याला ती भुरळ घालते. गोंदवलेकर महाराज तर सांगतात, बाकी काही करू नका, फक्त रामाचं नाव घ्या मुखामध्ये, रामनाम हेच सगळं काही आहे. त्यामुळे ते रामनाम आणि दुसरी रामकथा. मला रामकथा म्हणताना तर हनुमंतच डोळ्यासमोर येतात. म्हणाले रामचंद्रांनी बोलावलं, चला हनुमंता निघायची वेळ झाली. कुठे चाललो म्हणाले मी. अरे अवतारात जन्माला आलं की जावंच लागतं सोडून, मलाही जायची वेळ आली, चला. त्यांनी एकच प्रश्न विचारला की प्रभू तुम्ही तिथे आहात, ठीक, कथा आहे का? तुमची कथा असणार आहे का तिथे? रामचंद्र म्हणाले की नाही बघ, कथा तिथे नाही, मी आहे पण कथा नाही. मग ते म्हणाले ठीक आहे, मी इथेच थांबतो. का? तुमच्यावर प्रेम आहेच हो, आणि तुम्ही कुठे दुसरीकडे आहात, तुम्ही माझ्या हृदयात कसं राहाल? त्यामुळे तुम्ही माझ्यातच असल्यामुळे आपल्या दोघांमध्ये भेद काटातूट नाहीच, पण तिथे कथाच नाही ऐकायला. मला तुमच्या कथेमध्ये सुद्धा स्वारस्य आहे. काय माहिती आता इथे कुठे असतील. त्यामुळे हनुमंताला वंदन करूया, नक्कीच असतील कुठेतरी, कारण त्यांचा एवढा सद्भाव आहे त्याच्यामध्ये. ते म्हणते मला कथाच ऐकायची हो. काय सुंदर आहे, पहा ना, काय सुंदर आपल्या संस्कृतीने किती गंमत करून ठेवली आहे की ज्याची कथा होते त्या देवांना स्वर्गात कथा ऐकायला मिळत नाही. ते जिथे कुठे असतील तिथे त्यांना कथा ऐकायला मिळत नाहीत, पण पृथ्वी तलावरच्या मानवांना मात्र कथा ऐकायला मिळते. हे आपलं भाग्य. म्हणून आपण भाग्यशाली आहोत की जो रस तिकडे नाही तो इथे आहे. आणि रसच का म्हटलं मी, कारण क म्हणजे रस आणि था म्हणजे तो ज्याच्यात आहे ती, म्हणून रसच असतो कथेमध्ये. म्हणून गोष्ट सांगायला आणि ऐकायला लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडते, कारण रस पेला खूप आवडतो ऊस हे करण्यापेक्षा. त्याच्यामुळे ती कथा आपल्याला मिळाली, म्हणून आपण भाग्यशाली आहोत. आणि म्हणूनही ही कथा अखंड चालू आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी मगाशी त्याला स्पर्श केलाय, त्याला थोडा विस्तार करते की भारतीय मनाला आदर्शवादाची मोहिनी पडते. आणि हा आदर्श जो आहे भारतीय संस्कृतीचा, कुटुंबाचा, पती पत्नींमधल्या संबंधांचा, वेगवेगळ्या नातेसंबंधांचा, तो आदर्श रामकथा आपल्याला घालून देते. मी जेव्हा हा विचार माझ्या मनात आला तेव्हा लगेच पुढचा प्रश्न मनात आला की काय नेमकं घडलं असेल. रामकथा नंतर आधी एक युग झालाय, मग भारतीय समाजाला आदर्शवाद अधिक भावतो म्हणून वाल्मिकींनी आदर्शवादावरती फोकस केला का वाल्मिकींनी आदर्शवाद मांडला म्हणून पुढच्या भारताला आदर्शवाद अधिक आवडला? हा प्रश्न माझ्या मनामध्ये आला. म्हणजे आधी कोण, कशामुळे काय? ज्ञानोबांची ओवी आठवली की येथे अंगीचेनी सौंदर्यपणे लेणिया अंगची होय लेणे, येथे अलंकारिले कवण कोणे ते वर्ण वेचना. ज्ञानोबा म्हणतात की अहो अंग आहे, शरीर आहे म्हणून दागिने सुंदर दिसतायत, त्या दागिने घातलेत म्हणून शरीर सुंदर दिसत आहे. येथे अलंकारिले कवण कोणे ते वर्ण वेचिना. तसं कोणामुळे काय सुरू झालं हे कळायला मार्ग नाही, पण हा आदर्शवाद मात्र सांगितलेला आहे. आदर्शवाद वगैरे आला की शब्द खटकतो जरा, पण आदर्श मात्र याच्यामध्ये आपल्याला सांगितलं. रवींद्रनाथांचा रामायण नावाचाच एक लेख आहे, तो मध्यंतरी वाचनामध्ये आला. त्याच्यामध्ये रवींद्रनाथांनी फार सुंदर वर्णन केलंय रामायणाचं. ते म्हणतात की रामायण ही कुण्या देवाची कथा नाही, तर एका माणसाची कुटुंब कथा आहे. पिता पुत्र, पती पत्नी, गुरु शिष्य यांच्यातील धर्माचं बंधन, प्रीती आणि भक्तीचा संबंध हे सगळं या कथेतून भारतीयत्वामध्ये झिरपलेलं आहे. रामायणाचं महत्व फार विचारपूर्वक हे वाक्य त्यांनी म्हटलंय की रामायणाचं महत्व हे राम रावण युद्धात नाही, रामायणाचं महत्व हे राम रावण युद्धात नाही, तर आदर्श कुटुंब व्यवस्थेमध्ये आहे, राज्याच्या उत्तम संकल्पनेमध्ये आहे. आणि ही कथा भारतीयांना कधीही अतिशयोक्तीपूर्ण वाटत नाही. केवळ ऐतिहासिक गोष्ट सांगणं हा ह्याचा उद्देश नाही, तर चांगल्या मानवाचं आदर्श चरित्र गाणं हा याचा उद्देश आहे, असं रामायण लेखामध्ये रवींद्रनाथ म्हणतात. आणि किती सहज आणि किती योग्य लिहिलंय त्यांनी. ते म्हणतात की ही आदर्श मानवाचं चरित्र सांगण्याची कथा आहे. हा मानव शब्द मला फार महत्वाचा वाटतो, कारण ही कथा कुणा देवाची नाही, तर ती माणसाची आहे. आणि वाल्मिकींनी त्याला याच भूमिकेतनं कायम चितारलंय. आपण प्रत्येकाने रामायण वाचलंय, काही निमूळ वाचलाय, काहींनी कथा वाचली, पण रामायण वाचलंय. पण वाल्मिकींचं रामायण का वाचायचं? कारण वाल्मिकींनी त्याला कुठेही देवत्व दिलेलं नाही. आणि का दिलेलं नाही?
आपल्याकडे धागेदोरे ही मंडळी इतकी अप्रतिम सोडून ठेवतात, आपलं काम असं शेवटच्या सर्गात जाऊन बांधायचं सगळं. जसं पहिल्या अंकामध्ये नाटकात धागा सोडला जातो, तो तिसऱ्या अंकात बांधला जातो. पुलंनी म्हटलं होतं की पडदा उघडल्यानंतर जर मागे बंदूक टांगलेली दिसेल नाटकात, तर तिसऱ्या अंकात त्याचा बार उडावा लागतो. त्यामुळे एखादी गोष्ट आली तर त्याचा बांध शेवटच्या सर्गामध्ये, मधल्या सर्गामध्ये बांधावा लागतो. तसा एक धागा दोरा आधीच सोडून ठेवला आहे रामाच्या मानव असण्यासाठी. काय रावणाने काय वर मागितलंय की मला कुणाकडूनही मृत्यू नको, ह्याच्याकडनं नको, त्याच्याकडनं नको, पक्षांकडनं नको, पशूंकडनं नको, देवांकडनं नको, कुणाकडनं नको. या सगळ्यामध्ये त्यांनी माणसाचं नावच घेतलं नाही. का नाव घेतलं नाही माणसाचं? अरे माणूस काय करेल मला, हा जो असा तुच्छता दर्शक त्याला माणसाच्या बाबतीमध्ये होता, त्याच्यामुळे ते नाव घेतलं नाही. म्हणजे एकच फट राहिली, मृत्यू येतोच, मृत्यू न म्हणे सानं थोर, त्यामुळे मृत्यू शिरणारच आहे. आणि नेमका विसरलाय रावण माणसाचं नाव गेला, विसरलाय म्हणा किंवा घेतलंच नाही म्हणा अभिमानानं. म्हणून मानवच असणं गरजेचं आहे, कारण रावणाला मारण्यासाठी आता बाकी सगळी दारं बंद आहेत, उघडं आहे ते फक्त माणसाचं. आणि हे वाल्मिकी कुठेही विसरत नाहीत. म्हणून एक नाटककार म्हणून, एक कवी म्हणून जरी त्यांच्याकडे पाहिलं, ऋषी थोडा वेळ बाजूला ठेवू क्षणी, तरी सुद्धा आपल्याला दिसतं की जो मूळ धागा आहे तो वाल्मिकी कधीही सोडत नाही. आणि म्हणून अगदी अंतिम टप्प्यावरती आल्यानंतर सुद्धा राम थोडेसे गोंधळतात, भांबावतात. तेव्हा मातली सांगतो की अहो का घाबरताय, काय कसला विचार करताय, तुमच्या भात्यामध्ये आहे ना ते अस्त्र, टाका. आणि ह्याचा सगळ्यात मोठा भाग असा आहे की तो मनुष्य आहे आणि म्हणून आपण झटकन रिलेट करू शकतो. मला सांगा, आपण म्हणू का मला माझं की नाही अगदी प्रश्नासारखं, ते शक्यच नाही. इतके वेळा खोटं बोलून तो सांगतो अगं बायानो का अडलाय, नदीचा पूर आला म्हणून. सांगा तिला काय, कृष्ण कधीच खोटं बोलला नसेल तर जागा दे, ती जागा देते. त्याचं सगळं वेगळंच, पण ह्याचं अनुकरणीय आहे रामचंद्रांचं, आणि म्हणून आपण ते रिलेट करू शकतो. आणि म्हणूनही ही कथा चालते. आणि म्हणून ह्याच्यात फार महत्वाचा मुद्दा आहे की आदर्श चरित्र सांगायचं आहे, पण कुणाचं, मानवाचं. एक जाता जाता अनुभव सांगते. इथे केसरी ह्याच्यामध्ये म्हणजे टिळकवाड्यामध्ये कार्यक्रम होता गीतरामायणाचा, श्रीधरजींचं गीतरामायण होतं आणि मी तेव्हा निवेदन करायचं. मी एकदा बोलता बोलता पटकन असं बोलून गेले, म्हणजे विचारही माझ्या डोक्यात कधी तो आला नव्हता. उत्स्फूर्तपणे मी असं म्हटलं की आपण प्रभू रामचंद्र म्हणतो, हा त्यांच्यावर केलेला अन्याय आहे. प्रभू रामचंद्र म्हणतो, वस्तुतः रामचंद्र प्रभू म्हटलं पाहिजे. आणि मी त्याचं काहीही माहिती नसताना मी त्याचं लॉजिकल रिझनिंग दिलं. मी असं म्हटलं की एखाद्या माणसाच्या नावाच्या आधीच जेव्हा आपण प्रभुत्व लावतो तेव्हा त्याचं कर्तृत्व आपण कमी करतो. त्यामुळे आधी ते नर आहेत, ते रामचंद्र आहेत आणि त्यांच्या कर्तृत्वाने ते प्रभुत्वाकडे गेलेले आहेत. लोकांना ते आवडलं वगैरे. मी पण म्हटलं अरे जय कसं काय सुचलं बाबा आपल्याला. पण आपण उडलो ना की येतोच लगेच खाली, बरोबर येतो. 10 दिवसांनी मी वाचनालयामध्ये टिळकांचे निबंध वाचत होते, त्याच्यात हे वाक्य असेच असे, आता बोला आहे ना. त्याच्यामुळे सांगायचा मुद्दा काही, ते मानवाचं चरित्र आहे म्हणून आपण रिलेट करू शकतो. अर्थात आपण आणि ते खूपच वरती आपण आपलं म्हणायचं की ते आमच्यासारखेच आहेत म्हणून, पण ते तरी सुद्धा कुठेतरी त्यांच्या भावभावना आपल्याला आपल्या वाटतात. आणि म्हणूनही ही कथा चालू आहे. आणि आदर्श जेव्हा सांगतो तेव्हा काय समोर येतं, आदर्श सांगताना माणूस पहिल्यांदा गुण विचारतो. तो आदर्श आहे, ओके काय काय गुण आहेत त्याच्याकडे. बघा त्याच प्रश्नातनं कथा सुरू होती. पुन्वस्मिन् सांप्रतम लोके गुणवान वीर्यवान. मग कसा आहे, धर्मज्ञश्च कृतज्ञश्च, आणि कसा सत्यवाक्य दृढव्रतः. वाल्मिकीने विचारलंय, नारद मुनी तुम्ही अखंड त्रिखंड हिंडत असता, असा आला का हो पुढी पाहण्यात, ही एवढी मोठी गुणांची जंत्री दिली. नारद म्हणाले असतील मनात, अरे बापरे, म्हणाले की कदाचित देवांना सुद्धा हे सगळं सापडणं, देवांमध्ये सुद्धा हे सगळे गुण सापडणं अवघड आहे, पण पृथ्वीवरती एक नरचंद्रमा आहे आणि ते आहेत रामचंद्र. त्यामुळे आधी सुरुवातच गुणांपासून होते आणि रामचंद्रांच्या गुणांची ठाई ठाई पकड वाल्मिकींनी या संपूर्ण काव्यामध्ये केलेली आहे. आपल्याला विशेषत्वानी वाचायचं असेल तर अयोध्या कांडातला पहिला आणि दुसरा सर्ग. मी तर मुद्दाम निवेदनाच्या कार्यशाळेत कधी जाते तेव्हा सांगते की बाबांनो, दिग्गज हे एकच विशेषण नाही आहे. शिल्पा तुम्ही आज खूप छान बोलताय, पण खरंच सांगते की सगळे ठिकाणी आज दिग्गज आले. दिग्गज, अहो दिग्गजचा अर्थ काय,
प्रत्येक माणसाला दिग्गज हे विशेषण कसं लागू शकते? जर आपल्याला उत्तम चांगली आणि यथायोग्य विशेषण बघायची असतील, पाहायची असतील, कसं वापरायचं ते शोधायचं असेल तर अयोध्याकांडातला पहिला आणि दुसरा सर्ग वाचलाच पाहिजे. मी तर म्हणते आता आपल्या हातातच काही नाही, कारण आपण काही बोर्डवर नाही, पण पहिला आणि दुसरा सर्ग विद्यार्थ्यांना शिकवला पाहिजे. कारण अयोध्याकांडामधला तो भाग आहे, मुलं मोठी होतानाचा भाग आहे. या मोठ्या होतानाच्या काळामध्ये कुठल्या कुठल्या गुणांची रुजवात होऊ शकते, कुठले गुण त्याच्यामध्ये येऊ शकतात आणि कशी त्याची स्थापना होऊ शकते, याचा फार सुंदर विचार वाल्मिकींनी मांडला. एवढंच नाही तर जिथे जागा मिळेल तिथे वाल्मिकी रामाचं गुण सांगतात. आणि मग एक अतिशय गोड भाग येतो, तो आपल्या सगळ्यांना माहितीये, राम आणि हनुमंत यांची झालेली पहिली भेट, त्याच्यामध्ये सुद्धा दोघे एकमेकांचं गुण सांगतात. हे गुण इतके छोटे छोटे पण इतके सुंदर आहेत की खरंच एखाद्या व्यक्तिमत्व फुलण्यासाठी, बहरण्यासाठी या गुणांची खरंच आवश्यकता आहे. मी आजच्या काळातल्या मुलांना सांगते नेहमी की रामाचं एक विशेषण काय माहितीये का? पूर्वभाषी. पूर्वभाषी म्हणजे कधीतरी तुम्ही स्वतःहून चौकशी करा, काय म्हणताय तो विचार त्याने केला तर बघू. पहिले आपमध्ये काहीच घडत नाही, पण राम हे पूर्वभाषी. किती छोटं विशेषण आहे म्हटलं तर, पण बांधून ठेवणारं विशेषण आहे. आणि ते कोण आहेत? अयोध्येचा राजकुमार आहे. त्यांनी स्वतःहून मला विचारलं काय म्हणताय, काय होईल सांगा ना त्या माणसाचं. नेत्यांनी कसं असावं हा सुद्धा एक छोटासा भाग आहे. हे खरं सगळं आपण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवलं पाहिजे अयोध्याकांडामधलं. आणि त्याची भाषांतर उपलब्ध आहेत, आणि भाषांतराची सुद्धा गरज नाही. वाल्मिकी रामायण हे इतकं सोपं आहे, वाचता वाचता कळू शकतं असं ते आहे. त्याच्यामुळे सुरुवात जी होते ना ती गुणांनी होते. आणि मला गंमत अशी वाटते की रामाचे सगळे गुण याची जर जंत्री बिंत्री आपण केली तर आपल्या लक्षात येतं की आपण म्हणू शकत नाही कथा जुनी झाली. कारण सांगू, अगदी गेल्या दशकातल्या चित्रपटांमधले नायक हे त्याच गुणांचे असतात. मी कुठेही अतिशयोक्ती करण्यासाठी किंवा उगाच आधुनिक काळात ते आणण्यासाठी म्हणत नाही. तर तो नायक संयमी असतो, तो विवेकी असतो, स्वतः कष्ट करून दुसऱ्याला मात्र मदत करणारा असतो. हे जे सगळे धीर, शांत, उदात्त, ललित हे जे काही गुण आहेत त्या नायकातले ना ते अजूनही तिथलेच आहेत. ते अजूनही आता फरक पडतोय. आता तेलगी आणि हर्षद मेहता हे सुद्धा चरित्र नायक होऊ लागलेत आणि ते घातक आहे हेही सांगते. पण ही काही उदाहरण आहेत. पण बहुतांश नायक तुम्ही आता ह्या दृष्टीतनं बघा, बहुतांश नायक हे असेच दाखवलेले आहेत का? कारण समाजाला एक आदर्श दाखवायचा आहे हा काही काळापूर्वीचा विचार होता समाज माध्यमांचा, आणि म्हणून ते नायक त्या पद्धतीनं आलेले आहेत. नुसते नायकच आले असं नाही. रामाबरोबर कायम अनुज आहे, अनुचर आहे, लक्ष्मण आहे. तसा प्रत्येक नायकाला एक मित्र असतोच बघा. असतो का नाही? चित्रपटांमध्ये प्रत्येक नायकाला एक हक्काचा मित्र असतो. संस्कृत नाटकांमध्ये त्या राजाला कायम एक विदूषक असतो, बरोबर. कारण राम आणि लक्ष्मण कायम बरोबर 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 चाललेले आहेत. एवढंच नाही, अगदी दळण दळणाऱ्या रोजच्या सिरियल्स आहे बाई तिचं असं म्हणून बघताच ना, बघतोच ना प्राईम टाइम. त्याच्यामधली नायिका सुद्धा काय सगळं सोसणारी पण हसत नसणारी. कोण? सीता. आपण म्हणजे मला असं वाटतं की या आद्य कवींनी, या वाल्मिकींनी या पहिल्या नायक नायिकांचे अंगरखे असे परफेक्ट शिवून ठेवलेले आहेत की अजूनही तेच घातले जात आहेत. एवढंच नाही, खलनायिका सुद्धा. कैकई मुळात खलनायिका नव्हतीच ना, तिचं प्रेम होतं रामावरती. पण आताच्या सिरियल मध्ये कशी अचानक एक लांबची आत्या आहे, अचानक एक कुठली तरी बहीण येते. हे अचानक शब्दाला मी मुद्दाम जोर करते हा, कारण मंथरा सुद्धा अचानकच आलेली आहे. तिचं कुठलंही फोरशॅडोइंग केलेलं नाही. मंथरा पण अचानक आलेली आहे आणि तिने कान भरलेत आणि झालं नायिकेची तेच घडत आहे. तिचे एक्झिट पण अशीच आहे. ती अचानक ती आत्यानंतर कुठे जाते आपण पण विसरतो ना. सांगा तरी की तिचा मुलगा तिला घेऊन गेला की आम्ही तिला काढलं, काहीतरी सांगा. काहीच नाही, तसंच आहे. त्यामुळे नायकापासून पुढच्या सगळ्या पात्रांपर्यंत अजूनही रामकथेचा प्रभाव आपल्यावरती आहे. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये हा प्रभाव आपल्याला सातत्यानं दिसत असतो. तुम्ही म्हणाल की पण मग हे रामकथेत काय इतर काव्यांमधनं पण आलं असेल ना? हे तर मानसशास्त्र आहे, मग रामकथेतनंच आलं असं क्रेडिट कसं काय देऊ शकता असा प्रश्न कोणी विचारेल. 100% बरोबर आहे, पण तरी सुद्धा दाखले दिले जातात अजूनही ते रामकथेचेच. भाऊ असावा तर
भरतासारखा किंवा लक्ष्मणासारखा रवींद्रनाथांच्या शिशु नावाचा एक काव्यसंग्रह आहे. लहान मुलांच्या मनात काय विचार असेल, हा विचार 50 वर्षांच्या रवींद्रनाथांनी केला आणि छोट्या छोट्या कविता लिहून काढल्यात. त्याच्यात तो जो छोटा मुलगा आहे ना, तो सारखं आईला सांगतो, आई लक्ष्मणासारखा एक भाऊ मला पण आण ना, लक्ष्मणासारखा एक भाऊ मला पण आण ना. त्यामुळे भाऊ असावा तर लक्ष्मणासारखा सेवा करणारा किंवा भरतासारखा निस्पृह, किंवा पत्नी असावी तर सीतेसारखी, मित्र असावा तर सुग्रीवासारखा, दास असावा तर हनुमंतासारखा, आणि राज्य असावं तर रामराज्य. अजूनही रामराज्य हीच कॉन्सेप्ट आहे आपल्या मनामध्ये. त्यामुळे कितीही वेगवेगळ्या काव्य याच्यामध्ये पुढे आलं तरी सुद्धा रामकथेचं महत्व अजिबात कमी होत नाही. एक वाणी एक वाणी रामहातीर न अभिभाषते, रामहातीर न अभिसंधत्ते म्हटलंय की राम दोनदा बाण ठेवत नाही, ठेवला की अचूक, आणि राम दोनदा बोलत नाही. म्हणजे एका स्टेजवर एक, दुसऱ्या स्टेजवर ऑडियन्स बघून दुसरं नाही. माझी जी आयडिओलॉजी आहे त्या हेनीच मी बोलीन, विचार एकदाच करीन. एकदाच म्हणजे नवीन व्हायला हरकत नाहीये, पण एक वाणी आणि एक बाणी त्या रामाचं जे आहे ते आपल्याला सातत्याने जिथे उल्लेख होतो तिथे रामांचाच हे आपल्याला द्यावं लागतं. लोकवाणीमध्ये रामकथा किती झिरपली आहे, किती वेगवेगळ्या पद्धतीनं लोकवाणीमध्ये रामकथा झिरपलेली दिसते. म्हणजे मला तर असं वाटतं की रामा एवढं दुसरं दैवत लोकवाणीमध्ये झिरपलेलं नाही. आपल्या भागातही रामाची गाणी किंवा हे भरपूर म्हटलं जात असेल. रामायण कथेसारखं झिरपलेलं दुसरं नाही काही. म्हणजे इथे मी फक्त आज रामकथेवर बोलते म्हणून असं म्हणते असं नाही, खरीच गोष्ट आहे. बघा ना, आपला दिवस सुरुवात होतो रामप्रहरी आणि शेवट राम बोलो भाई राम बोलो नाहीच होतो. आणि मध्यात काही नाही गवसलं एखाद्या माणसाला तर म्हणाला आयुष्यात काही राम नाही मिळाला, बरोबर ना. त्यामुळे राम हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झालेलाच असतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर काही चांगलं साध्य करायचं असेल तर रामबाणाला पर्याय नाही. रोजच्या राम रगाड्यामध्ये रामाच्या नावाशिवाय दुसरं तारक काही नाही. अहो जिथे बघाल तिथे राम आहे. त्यामुळे आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग राम आहे. इतकंच नाही, कितीतरी संकल्पना उक्ती या रामकथेतनं आलेत. लक्ष्मण रेषा वाल्मिकींच्या रामायणामध्ये नाही, पण आपण म्हटलंय लक्ष्मण रेषा. आपण खूपदा मनात ठेवतो पण ती ओलांडतो वारंवार ती लक्ष्मण रेषा. ती रामकथेतनं आलेली आहे. शबरीची बोर रामकथेतनं आलेली आहे. खारीचा वाटा, आता तुम्ही म्हणालात ना, खारीचा वाटा, शबरीची बोर, लक्ष्मण रेषा, हनुमान उडी, वाढणारी शेपूट, कुंभकर्णासारखी झोप. सांगा आहे का याला पर्याय? नाही. आपल्या मनात ठसलं ते. कारण रामकथा लोकवाणीतनं झिरपत गेली. एवढंच नाही, म्हणी, किती म्हणी रामकथेवरनं आलेली आहेत. दे माय धरणी ठाय, इतकं रामायण सांगितलं तरी रामाची सीता कोण? रावण भला राम भला लागा आपल्या हिताला. म्हणजे कथेत झालं आता स्वतः काहीतरी ते करा म्हणून रावण भला राम भला लागा आपल्या हिताला म्हण. किंवा 18 पद्मे दळ सापडेना स्थळ. किती वेळ गेला माझा ही म्हण शोधताना की हे कशाशी निगडित आहे. 18 पद्मे दळ सापडेना स्थळ. वानर सैन्य जे होतं ते 18 पद्म एवढं मोठं होतं. एवढं असून सुद्धा सीता कुठे ते कळलं नाही. म्हणून फक्त आकार मोठा असला म्हणजे कामं होत नाहीत, याच्यासाठी ती म्हण. 18 पद्मे दळ सापडेना स्थळ. किती म्हणी आहेत. हे मी फक्त 4 पटकन आठवल्या म्हणून शोधत गेलो ना तर हा एक अभ्यास होईल की किती म्हणी रामकथेतनं आलेल्या आहेत. किती उक्ती आहेत संस्कृतामधल्या त्या सुद्धा रामकथेतनं आलेल्या आहेत. अनिर्वेद श्रियो मूलम. सातत्यानं काम करत राहणं, कष्ट करत राहणं, ध्यास न सोडणं हेच संपत्तीचं मूळ आहे. अतिथी किल पूजार्हा. अतिथी जो आलेला आहे त्याची पूजा करावी, त्याचं काही दुसरं विचारू नये. तो कुठल्या जातीतला आहे, काय मिळवलाय, हुद्दा काय, कशाचा विचार करून येतो. अतिथी आहे. पुन्हा अतिथी बघा, अतिथी आहे, त्याच पूजा झालीच पाहिजे. अवश्य प्राणीना, किती सुंदर विचार आहे पहा. अवश्य प्राणीना प्राणाः रक्षितव्याः यथावलम. प्रत्येक प्राण्यांनी म्हणजे फक्त ॲनिमल्स नव्हे, अर्थात माणूसही तोच आहे, पण प्रत्येक प्राण्यानं ज्याला प्राण घेता येतो तो प्राणी, प्रत्येक प्राण्यानं आपल्या प्राणांचं रक्षण अवश्य केलं पाहिजे. कारण काही काळानंतर त्याला पुन्हा प्राण मिळतो. म्हणून तो हकनाक गमावता कामा नये. अहो छोट्या छोट्या गोष्टी
खरोखरी आपल्याला उद्बोधन करणाऱ्या एक एक हिरा ठेवावा समोर, एक एक रत्न समोर आणावं अशी सुभाषित रामायणामध्ये मिळतात. अशा उक्ती लोकवाणीमध्ये झिरपलेल्या आहेत. विद्वानांनी तर रामकथेवरती भाष्य लिहिलीच, वेगवेगळ्या काय म्हणू त्याला खंडन मंडन केली, वेगवेगळी मतं मांडली. आपल्यासारख्या मंडळींनी ह्या रामकथा फुलवून सांगितल्या आणि निरक्षर मंडळींनी त्या रामकथा आपल्या गाण्यांमध्ये आणल्या. मी निरक्षर म्हणते, मला खूप जीभ जड होते हो माझी. त्यांचा एक एक ठेवा वाचला ना, एक एक ओवी, एक एक त्यांचं गाणं वाचलं ना की निरक्षर कोण असं 100 वेळा प्रश्न पडतो आपल्याला. मी मागे निरक्षर स्त्रीच्या काव्याचा अभ्यास करत होते तर दिंडीत गेले होते मुद्दाम, आणि माझ्या बरोबर मी ज्या जथ्यामध्ये होते तिथल्या एक बाई इतकं सातत्यानं गात होत्या. मी त्यांना शेवटी म्हटलं की कमाल वाटते मला आजीबाई तुमची, काय रचता तुम्ही. त्या बाईनी माझी पहिल्या बॉलला विकेट काढली. त्या म्हणाल्या आम्ही रचत नाही, आम्हाला सुचतं. या कोण निरक्षर, आमच्याकडे डिग्री आहेत म्हणून आम्ही साक्षर आहे ना. या लोकवाणीमध्ये रामायण तर असं झिरपलंय. सकाळी उठलं की जातं फिरवायला सुरुवात झाली की रामाचं नाव आलंच पाहिजे. राम म्हणू राम राम साखरेचा कडा, पहाटेच्या पारी मुखामध्ये सोडा. तशी साखर खायची नाही, मग रामनामाची खा. राम म्हणू राम राम साखरेचा कडा, पहाटेच्या पारी मुखामध्ये सोडा. राम म्हणू राम राम साखरेचा कंद, माझ्या जीवाला लागो रामाचा छंद. राम म्हणू राम राम अमृताचा पेला, राम म्हणू राम राम अमृताचा पेला, रामाच्या नावानं जीवाचं क्षीण गेला. राम म्हणू राम राम माझी चोळी साडी, राम म्हणू राम राम माझी चोळी साडी, पहाटेच्या पारी त्याची उत्तर लिहिते मी घडी. अरे किती राम म्हणू राम, अक्षरशः खंडच्या खंड लिहिलेत बायकांनी. त्यांनी दाखवलेली कौशल्या तर मला असं वाटतं आपण कधी आयुष्यात पाहिली नाही. आम्ही कायम तिला राणी म्हणूनच पाहिलं. मग तिच्या डोक्यावर मुकुट असेल, तिची उंची वस्त्र असतील, ती म्हणते असेल हो, ती राणी असेल, पण ती आई आहे ना. मग राणी मोठी का आई मोठी, हा प्रश्न त्यांना पडतच नाही. त्या म्हणतात आईच मोठी. आणि म्हणून त्या काय लिहितात, रामाचे अंगडे टोपडे कौशल्यासी लिहिते. सांगा पाहिलं आपण, अशी बसले सौदा गाडी छान शिवती अशी कौशल्य पाहिली आपण? नाही पाहिली. तर आम्ही फक्त असंच पाहिलं. त्या असं पाहत नाही, त्या खरंच खूप मोठ्या आहेत. खरंच समृद्ध जीवन या बायकांचं असं मला वाटतं. रामाचे अंगडे टोपडे कौशल्यासी लिहिते, कशीदा काढीते सुमित्राबाई. तिसरीचं नाव नाही, कारण तो ओरखाडा आहे त्यांच्या मनावरती अजूनही. त्यामुळे हे सगळं लोकवाणीमध्ये कसं झिरपलं. आणि पहिली माझी ओवी, पहिला माझा नेम, तुळशी खाली राम पोथी वाची. कुठली पोथी राम वाचतोय हा प्रश्नच तरी पडला. कित्येक वर्ष त्याला तुळशी खालीच ठेवलंय. पण तो इतका गरीब आहे, तो कधी म्हणत नाही ह्या बायकांना अगं आता मला येऊ द्या बाहेर, झाली पोटी वाचून. ना तो हे काही म्हणतो ना त्यांना कधी असं वाटतं. ते त्यांचं आपलं ठरलेलं आहे, डील आहे त्यांचं की तू तिथे बसायचं. किती गोड आहे हे सगळं. या लोकवाणीमध्ये ही जी रामकथा झिरपलेली आहे ना, ती खरोखर आपल्याला थक्क करून टाकते. आणि सगळ्यात गोड माहिती, उत्तर भारतामध्ये आपण गेलो ना तर पटकन कुणीतरी एखादी स्त्री म्हणते हाय राम. मला तर वाटतं हा उद्गार, हा रामनामा इतकाच गोड आहे. आणि हे सर्वत्र दिसतं आपल्याला. भारतामध्ये कुठेही गेलो ना आपण तरी हे सर्वत्र दिसतं. म्हणजे काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत आणि कच्छ पासून कलकत्त्यापर्यंत. आत्ताचा भारत आपली कल्पना आहे, आपल्याला मोठ्या भारताचा विचार करायला मिळणार आहे. पण आत्ताचा पुरताचा भारताचा जर विचार केला तर ह्या सगळ्या बाजूंमध्ये रामकथा आपल्याला दिसतेच दिसते. भले त्याचा काही भाग बदलला, काही कथा नव्याने आल्या. थोडं बोललं तर चालणार आहे ना आणखी, की त्याचा काही भाग त्याचा नव्याने आला. काही जणांनी कथा स्वतःच्या मनाने लिहिल्या. तुलसीदास, ज्यांना वाल्मिकींचाच अवतार मानलं जातं, त्या तुलसीदासांनी किती वेगवेगळ्या कथा लिहिल्या. आपल्याला आपल्या माहितीनुसार किंवा आपण जे रामायण वाचतो त्याच्यामध्ये सीता आणि रामाची भेट ही धनुर्भंग झाल्यानंतर झालेली. पण तुलसीदासांनी ते आधी पण लिहिलंय, आधी पण ते भेटलेत. जेव्हा ते आले आहेत ना मिथिलेमध्ये, तेव्हा मिथिला दाखवतोय ही अशी इथे पुष्करणी आहे बरं का, हे असे इथे उद्यान आहेत बरं का, त्या उद्यानामध्ये सीता त्याला दिसलेली. हा भाग नंतर आलाय कथेमध्ये. तुलसीदासांनी तर किती वेगवेगळ्या पद्धतीनं त्याच्यामध्ये बदल घडवलेला आहे.
आपल्याकडे सुद्धा भावार्थ रामायण जेव्हा आपण वाचतो नाथांचं, तेव्हा लक्षात येतं की नाथ त्याच्या रामनामाचं महत्व सोडत नाहीत, जे वाल्मिकी रामायणामध्ये नाही. ते भावार्थ रामायणामध्ये कुठेतरी कधी ना कधीतरी त्याचा उल्लेख येतो. किंवा मावशीबाई केळकरांची प्रवचनं जर आपण वाचली तर त्याच्यामध्ये एक कथा इतकी गोड आहे की अहिल्योद्धार झालेला आहे आणि रामचंद्र आता आले. त्याच्यामध्ये एक कथा आणखीन सांगितलं, त्या केवट, तो जो नावाडी आहे त्याची, तो म्हणतो की माई तुम्ही बसा, लक्ष्मणाला म्हणतो तुम्ही पण बसा नावेमध्ये, पण ह्यांचे मात्र पाय धुत देत. म्हणून त्यांचे मात्र पाय धुतात का? अरे याच्या पायानी एका शिळेला संजीवन मिळालंय, कशावरनं? त्या नावेला, लाकडाला सुद्धा हे चालत नसेल, मग लाकडाला जर यांचे पाय लागले तर ही पण स्त्री होईल ना, नौका. म्हणजे जिच्या साधनामुळे माझी रोजीरोटी मला मिळतेय, ती जाऊन मलाच तिचं पालन पोषण करावं लागेल, त्यापेक्षा काय असेल ते पुसून टाकतो आणि मग यांना जाऊ देत. ही एक वेगळी कथा आली, ती रामायणामध्ये नाही, ती आली, पण आपण त्याला नाकारलं नाही. कारण हे आता रामायण ना कॉपीराईट नाही हो, भारतीय जनमानस हाच त्याचा कॉपीराईट आहे. त्याच्यामुळे आता काही नाही, वाल्मिकींनाच आपण सांगू तुम्ही थांबा, आम्हाला हे असं सांगावंसं. कारण ती आता आपली कथा आहे, आपण आपल्या दृष्टीतनं ती पाहतोय. किंवा तेच रामचंद्र पुढे आले आहेत आणि स्वयंवर झालेलं आहे. खरं स्वयंवर तुम्ही सांगितलं ते बरोबर ना, इथं पण आहे, पण बीड सुद्धा नव्हता, वाल्मिकी रामायणात तसा उल्लेख येत नाही, पण स्वयंवर झालेला आहे, म्हणजे त्यांचा विवाह झालेला आहे. आणि कल्पना अशी आहे, ही रामायणातली कथा नाही, ही बाहेरची आहे, की कल्पना अशी आहे की आता सीता रामाला पती म्हणून त्याचा स्वीकार करेल आणि पूर्णपणे त्याच्या चरणावरती आपलं डोकं ठेवणार आहे. अशा स्थितीमध्ये सीता असताना आता पुढल्या क्षणी तिचं डोकं रामाच्या चरणांना लागणार आहे. अशा अवस्थेमध्ये तिच्या मैत्रिणी पटकन धावत येतात आणि म्हणतात सीते थांब. का ग? नाही नाही, तू नमस्कार कर, फक्त हा मुकुट काढू दे. का? आपल्याला वाटतं त्याच्या पायाला लागेल म्हणून की काय? नाही नाही, त्या सांगतात अगं तुझा मुकुट आहे ना नवरत्नांचा आहे, आणि शेवटी रत्न म्हणजे पण दगड. बस एवढंच सांगते, आपण सुज्ञ आहात. भीती आहे त्यांच्या मनामध्ये की याच्या चरणस्पर्शानं एक शिळा स्त्रीमध्ये रूपांतरित होते, समीकरण. तर आता हे 9 कडे जे आहे त्याच्या 9 स्त्रिया झाल्या तर हिला पहिल्या दिवशीपासून संपली आहे की नाही गोड ही कथा. आपण नाही आक्षेप घेत या कथांवरती की हे प्रक्षिप्त आहे आम्हाला, नाही नाही हो, कसलं प्रक्षिप्त, रामच आपला आहे. आमच्या तना मनामध्ये, आमच्या शिराशिरांमध्ये, नसा नसामध्ये तो धावतोय हो. त्यामुळे मला जे दिसतं ते माझं रामायण. तरीही वाल्मिकी रामायण हे वाचलंच पाहिजे. कारण काय भेद झाला वाल्मिकींचा, काय होतं बऱ्याचदा आपण बेधडक, आपण म्हणजे बरीच मंडळी बेधडक संस्कृतीवरती आरोप करतात, संस्कृतीला दावा ठेवतात. खुशाल ठेवा, आपण भारतात आहोत आणि आपण हिंदू आहोत, त्यामुळे प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे. पण हे करत असताना तो काळ काय होता, वाल्मिकींच्या समोरची उद्दिष्ट काय होती, हे आपण विचारात घेणार आहोत का नाही? कलियुगामध्ये बसून इथले मापदंड आपण त्रेतायुगाला लावणार आहोत का, आणि ते चालणार आहेत का, हा प्रश्न सुद्धा विचारायला हवा. तर सांगायचा मुद्दा काय, तर अशा ह्या रामकथा सुद्धा बदलत बदलत आल्या, लोकवाणी त्या स्वीकारल्या आणि रामकथा विस्तृत 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 होत गेली. मुळातच ती शतकोटी. आता तर ती काय आपली हिंमतच नाही गणना बिणना करण्याची, ते सगळं या मंडळींनी करावं. पण इतकी ती विस्तारत विस्तारत गेली. महाभारतामध्ये सुद्धा रामकथा आहे. युधिष्ठिरांनी विचारलंय की माझ्यापेक्षा अशा स्थितीमध्ये आणि कोणी आला का? म्हणजे बघा ना, युधिष्ठिर कुठे होता, अज्ञातवासात आलाय, वनवासामध्ये आलाय. तेव्हा युधिष्ठिरांनी विचारले की अस्ति नूनम मया कश्चित अल्पभाग्य तर नरः, माझ्यापेक्षा भाग्य कमी असलेला कोणी आहे का? मार्कंडेय ऋषींनी सांगितलंय हो. आणि तिथून रामकथा सुरू होते. कारण रामालाही वनवास भोगावा लागलेला आहे चूक नसताना. त्यामुळे इथून तिथे रामकथा येते. कालिदासांच्या रघुवंशामध्ये रामकथा येते. मेघदूतामध्ये सातत्यानं आपल्याला जाणवतं की कुठेतरी कालिदासांच्या मनामध्ये वाल्मिकींचं रामायण आहे आणि त्याचा कुठेतरी एक धागा कालिदासाच्या मनामध्ये आहे. त्यातनं आपल्याला दिसतं. अनेक नाटकं नंतर आपण पाहतो ती रामकथेवर वेधलेली आहेत. प्रतिमा नाटक भासाचं असेल किंवा उत्तर रामचरित्र असेल
किंवा क्षेमेंद्राची रामायण मंजिरी असेल, खूप वेगवेगळी. त्याच्यानंतर काव्य जन्माला आली, छोट्या छोट्या कथाभागांवरती नाटकं जन्माला आली, चंपू काव्य आलं, खेळे मेळे आजही जिथे जिथे होतात त्याच्यामध्ये किती ठिकाणी रामकथा सादर होते सांगा. म्हणजे त्या रामकथेत माझ्या प्रश्नाचंच उत्तर चालू आहे. मी फक्त एकच प्रश्न विचारले की ही एवढी कशी आणि ती एवढी कशी कशी दिसते, याचं उत्तर आपण पाहतोय की सर्वत्र आज सुद्धा रामकथा चालूच आहे. कथक नृत्यांगना किती प्रसंग रामायणामधले करतात. अजूनही खेड्यांमध्ये रामकथा चितारली जाते. अजूनही चित्रकारांना रामकथेवरती चित्र काढाविषयी वाटतात. म्हणजे मला एक आणखीन दृश्य असं दिसलं की वाल्मिकी जणू शेतकरी येतो आणि वाल्मिकी जणू शेतकरी आहेत आणि वाल्मिकी असं रामकथेचं बीज टाकत चालले आहेत आणि खऱ्या अर्थानं प्रत्येक क्षणी रामकथेचं पीक येत आहे. आणि ती वसुंधरा आहे ना, धरा म्हणजे धरणारी, धरित्री, कारण धरणारी आहे, तो देणारा आहे, ती धरणारी आहे, तो देणारा आहे, ती सांभाळणारी आहे, तो दाता आहे, ती माता आहे, कारण ती धरणारी आहे ना. आणि त्यामुळे नुसती रामकथेची बीज टाकली आणि ती तिने धरून ठेवली. नवे ती धरून ठेवणारे आपण. काही मिळालं की धरून ठेव. ती म्हणते धरायचं कुणासाठी, माझीच लेकरं आहेत ना, मग आलं ना तर 100 पटीने दिलं पाहिजे, म्हणून एक बीज पेरलं तर 100 प्राण्यांचं कणीस देणारी ती आहे. आणि म्हणून ती वसुंधरा आहे. वसू म्हणजे धनाचा साठा. त्यामुळे एक बीज 100 बीजात रूपांतरित करणारी आहे. आणि सगळ्यात गोड काय आहे माहिती, तुम्ही बीज कसंही टाका, हो ते उभं टाका, आडवं टाका, उलटं टाका, सुलटं टाका, पीक ती सरळच देणार आहे, कारण ती आई आहे. म्हणून त्या वसुंधरा, मला इतकं मी सांगू ना, एक एक शब्द आज इथला मला इतकं मनाला आणि विचारांना चालना देणार आहे की वसुंधरा कृतज्ञता पुरस्कार. ती कृतज्ञता आहे त्याच्यामध्ये, कारण ती आई आहे. हो आपण सगळं विसरलो. आमची आऊ, माझी आजी कधीही खाली नमस्कार, तिला तर वाकवायचं पण नाही, तरी सुद्धा वाकून वाकून नमस्कार करूनच ती पलंगावरनं पाऊल खाली टाकायची. हा भाव आहे. ती काही बोलणार नाहीच आहे, बोलणार कोणीच नसतं. भाव असतो तो भाव त्याच्यामध्ये आहे. आणि खरंच म्हणून मला असं वाटतं की वाल्मिकीने बीज टाकली आणि त्याची रामकथा किती अंगाने फुलली. जोवरी जग हे जोवरी भाषण, गदिमांना सुद्धा आवडता आलं नाही हे लिहावंच वाटलं. जोवरी जग हे जोवरी भाषण, तोवरी नूतन नित रामायण. नूतन हा शब्द महत्वाचा आहे. नवीन नवीन गोष्टी येणार आहेत, तोवरी नूतन नित रामायण असं त्यांनी म्हटलेलं आहे. किती आता ह्या अंकामध्ये तर खरंच मजा येते वाचायला. समर्थांचा राम, गोंदवलेकर महाराजांचा राम, कबीरांचा राम, श्रीधराचा राम आहे, गदिमांचा राम आहे. किती म्हणजे प्रत्येकाचा एक राम आहे. प्रत्येकाचा, तुमचा माझा पण एक राम आहे. फक्त आपल्याकडे प्रतिभा नाही म्हणून आपण लिहू शकत नाही, पण तुमचा माझा प्रत्येकाचा एक राम आहे. आणि त्या प्रत्येक रामाला इथं वाव आहे, हे सगळ्यात महत्वाचं. आजही लोक रामकथा ऐकायला गर्दी करतात. असं म्हणत नाही आम्हाला माहितीये काय ते, आम्हाला माहितीये, मग ते सीतेचं असो सगळं माहितीये, तरीही रामकथा आम्ही ऐकणार, परत परत ऐकायला येतात. लोक गर्दी करतात. आजही गीत रामायणाचं हे झालं की गर्दी हाऊसफुल होते का नाही? म्हणतो का आपण असं मी ऐकले आता नको? हे बाकीच्या काव्यानं होतं, पण जिथे ईश्वराचा स्पर्श आहे, वाचे बरवे कवित्व, कवित्वी रसिकत्व, रसिकत्वी परतत्व स्पर्शू देसा. जिथे परतत्वाचा स्पर्श आहे ना, तिथे कंटाळा येत नाही. जिथे परतत्वाचा स्पर्श आहे ना, ते काही जुनं होत नाही. जिथे परतत्वाचा स्पर्श आहे ना, ते काही आउटडेटेड होऊन जात नाही. आपल्याकडे मागे कोणीतरी, मला रंग ह्या विषयावर फार अभ्यास करणाऱ्या एका व्यक्तीने खूप छान सांगितलं होतं. कंटाळा आला ना तर म्हणे आकाशाकडे बघायचं, कारण आकाशाचा निलिमा हा तुम्हाला कधीही कंटाळा देत नाही. मी त्यांना पुढचा प्रश्न अलगद मनातल्या मनातच विचारला, पण हल्ली आमच्याकडे पोल्युशन इतकं आहे की तो निलिमाच दिसत नाही. पण आकाशाचा निलिमा हा कधीही कंटाळा आपल्याला देत नाही. बघा गंमत, बघा निलिमा हा तो निलिमा आहे. हा आपण निलिमा ती केली आहे, पण तो भाषेतला शब्द निलिमा हा तो निलिमा आहे. लालिमा, निलिमा हे सगळे पुल्लिंगी शब्द आहेत. तर तो निलिमा कधीही कंटाळा देत नाही. तसं रामकथेचं कधी कंटाळा येत नाही. कुणी रामाची कथा परत सांगितली तरीही आपल्याला आवडते. आवडी वाल्मिकीने मुळातच इतकं लिहिलं की आपल्याला त्या संपातीची कथा कितीतरी दिवसांनी कळते. तो संपाती कसा होता, त्याचे पंख का नव्हते, मग त्याला वानर काय करणार होती, मग त्याचे पंख परत कसे आले,
ही कथा आपल्याला माहिती नसते, कारण आपल्याला ठराविक काही गोष्टी माहिती असतात. हे एवढं लिहून ठेवलंय. आता आपण तिथपर्यंत पोहोचणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि मी मगाशी म्हटलं तसं की रामकथा ऐकायला गर्दी करतात आणि अजूनही सुंदरकांडाचं गायन होतंय, अजूनही हनुमानाबद्दल बोललं जात आहे. या एवढ्या मोठ्या रामचरित्रामध्ये दोघांची मंदिर आहेत. एक आहे राम आणि दुसरा आहे त्याचा भक्त. आणि भक्त हा मोठा म्हणतात रामचंद्र. भगवान से भक्त बडे कह गए संत सुजान, सेतू बांधे रघुवीर चले कूद गए हनुमान. त्यामुळे दोघांची मंदिर आहेत, रामाची आणि हनुमंताची. राम कुठले? उत्तर भारतातले, हनुमान दक्षिण भारतात. आता भारतात जिथे तिथे कुठल्याही पर्वतावरती सांगतात इथे झाला हा त्याचा जन्म, पण ते उत्तर भारतामधले. दक्षिण बघा ना कसा बांधला रामाने, बांधलं इकडनं तिकडे बांधलं. आज आपण नाही करू शकत आहोत ते, पण रामाने ते बांधलं. मला नेहमी वाटतं की भारताला जरी हिंदी ही आपली राष्ट्रीय भाषा असा जरी आपण म्हणत असलो तरी अजूनही दक्षिणेमध्ये हिंदी कळत नाही. दक्षिणेमध्ये हिंदी कळत नाही, दक्षिणेतल्या भाषा आपल्याला कळत नाहीत, आपल्या त्या पूर्वांचलामध्ये कळत नाहीत. म्हणजे एवढ्या भाषा आहेत पण काही कळत नाही. पण रामकथा ही जर भाषा असेल तर ती मात्र सगळ्या भारताला कळते. रामायणाची भाषा मात्र सगळ्या भारताला कळते. सगळं बांधून टाकलंय. आणि मग त्या रामाचा प्रवास आहे उत्तरेकडून दक्षिणेकडे, आणि लोक किती हर्षभरित होतात. कधी येऊन गेलेत रामचंद्र. नाशिक ही रामाची नगरी आहे. लोक किती आनंदाने सांगतात कधीच्या काळी येऊन गेले. आज रामचंद्र म्हणते अय्या असं होतं, ती जी नासिका कापली ती इथे, एवढी धाडस म्हणजे आता काहीच नाही असं म्हणतील ते आल्यानंतर. पण सांगायचा मुद्दा काय, इतकी वर्ष होऊन गेली, इतकी युगं लोटली तरीही आपल्याला अभिमान असतो इथून गेलेत, इथून गेलेत. अरे हा अभिमानच फार महत्वाचा आहे. अभिमान म्हणा, आनंद म्हणा, तो जो प्रेमाचा एक साक्षात्कार होतो आपल्याला तो म्हणा, हे सगळं काय आहे. कालिदासाला नाही आवडलं रामगिरीचं वर्णन मेघदूतामध्ये करताना सांगितलं. सांगू का तुम्हाला रामगिरी कसं आहे? अहो तो रामगिरी कसा, जनकतनया स्नान पुण्योदकेशु. राम आणि सीता या दोघांनी इथे वास्तव्य केलंय वनवासामध्ये असताना, आणि सीतेनं ज्या जलाशयामध्ये स्नान केलेलं आहे असं पाणी धारण करणारे जलाशय ज्या पर्वतावरती आहेत तो पर्वत म्हणजे राम. त्यांना नाही असं वाटलं की नाही, ते म्हणले नाही नाही हेच वर्णन आहे. पहिली ओळख रामगिरीची हीच सांगितली पाहिजे. हा जो आपलेपणा आहे हा बांधून ठेवलाय रामकथेनं, बांधून ठेवलाय, सांधून ठेवलाय. किती समाजाला एकत्र आणलंय. म्हणजे राजे आहेत, ऋषी आहेत. निषादांचा राजा जेव्हा भेटायला येतोय रामचंद्रांना तेव्हा रामचंद्र त्याला सगळी माहिती विचारतात. याचा अर्थ काय की निषादाच्या राजाशी रामाची आधीपासूनची मैत्री आहे आणि ती कायम त्याने ठेवलेली आहे संपर्क माध्यम नसताना. त्यांना निषादाला आपलंसं केलंय. केवट भिल्ल आपलेसे केलेले आहेत, पक्षी आहेत, वानर आहेत, अस्वल म्हणजे वृक्ष. आता ते काय पद्धतीचे होते मला माहिती नाही, कारण तो माझा पिंड नाही इतिहासाचा हे करणं. परंतु हे सगळ्यांना हे केलंय. विभीषणाला आपलंसं केलं. सगळ्यांना एकत्र बांधणं हे रामाचं काम होतं. आणि रामायणाचं सुद्धा मला माझ्या या बोलण्याचा सारांश एवढाच आहे की आजच्या काळामध्ये जर भारताला खरंच बांधून ठेवणारं जर कुठला रेशमी धागा असेल तर तो रामाचा आहे. एकात्म समाज जर निर्माण करायचा असेल, एक आत्म समाज म्हटल्या मी, तो जर निर्माण करायचा असेल त्यातला आत्मा रामराया आहे. त्यानं बांधून ठेवलेलं आहे. त्या केवटांना जाता जाता आशीर्वाद दिलाय. भगवन को भक्तन से लेने काम पडे. कधी कधी असं झालं म्हणाले भगवंताला सुद्धा भक्तांकडनं काम करून घ्यावं लागेल. कभी कभी भगवन को भक्तों से काम पडे. जाना था गंगा पार प्रभू केवट की नाव चढे. आणि आशीर्वाद दिला हो तुझं सगळं छान होईल रे. जाता एवढं सुद्धा आपण शिकू शकतो ना. त्याच्यासाठी रामच होण्याची गरज नाही. जाता जाता साधी भाजी घेतली छान होईल का तुझं आजचं म्हणू शकतो ना. आज गरज आहे तर सकारात्मक विचारांची उधळण करण्याची, सकारात्मक विचारांची पेरणी करण्याची. आणि म्हणून रामाकडनं बाकी गुण जेव्हा येतील तेव्हा घेऊच, जसं जमतील तसे घेऊ. पण निदान हे जे सकारात्मकता आहे, मी वनवासामध्ये आहे म्हणून काय सांगू तुला. बघा आपण शोधा, चुकून मिळत नाही रामायणामध्ये. आपलं जरा काही झालं की 4 मैत्रिणींना फोन करू, काय सांगू तुला ते आता येत आहेत असं. हा
रामाने खरं तर किती मोठा आघात आहे. उद्या राजा व्हायचा तो कुठे गेला? वनामध्ये गेला. केवढं तरी 12 वर्ष म्हटलं. आपण तो कितीतरी वर्ष एकच कथा सांगत असतो, आपल्याला काही ते कमतरता. तसं म्हणाले त्या मला कधी 20 वर्षापूर्वी. सकारात्मक विचारांची पेरणी करणं आज समाजाची गरज आहे, काळाची गरज. आणि ते रामचंद्र आपल्या प्रत्येक वाक्यातून दाखवतात, मला दुःखाची गोष्ट सहन करावी लागली म्हणून तुला नाही होता कामा. साधा सुग्रीवाचा हे किती छान आहे. सुग्रीवाला राज्यपद बहाल केलं. सुग्रीव म्हणाले तुम्ही आता आमच्याचकडे राहा किष्किंधेमध्ये. नाही म्हणाले, मी वनवासी आहे, मला परवानगी नाही. आणि परवानगी नाही म्हणून नाही, माझ्या साक्षी जागा आहे, मी वनवासी म्हणून आलेलो आहे, मी तुझ्या नगरीत राहणार नाही. पण म्हणून तू आत्ता उठ आणि माझ्याबरोबर ये म्हटलं नाही. 4 महिने उपभोग घे. मला दुःख झालं म्हणून बाकी कुणीच आनंद घ्यायचा नाही ही वृत्ती नाही. तुला इतक्या दिवसानंतर तुझं राज्य मिळालंय, सगळं कसं आता ऑल वेल झालंय, आनंदी आनंद आहे, तर तो आनंद तू उपभोगला पाहिजेस. मी 4 महिने थांबीन. तुम्ही सांगा मला 4 मिनिटं एखाद्याने फोन केला नाही तर काय अस्वस्थता येते आपल्याला. इथे पत्नीला सोडवायला जायचंय, घनघोर युद्ध होणार आहे. रामचंद्राला थोडी तरी कल्पना असणारच आहे ना. अशा परिस्थितीमध्ये 4 महिने थांबणं हा संयम आहे, तो रामचंद्र आपल्याला देत आहेत. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी आहेत, या सगळ्यातनं ही रामकथा खऱ्या अर्थानं उचल घेते. आणि म्हणून ती इतकी वर्ष मला असं वाटतं टिकलेली आहे. इतक्या सगळ्या मंडळींना एकत्र केलंय. भिल्ल आहेत, ऋषी आहेत, वेगवेगळे राजे आहेत, सगळ्यांना एकत्र केलंय. म्हणून लोकाभिराम होते. सगळ्या अवतीभोवतीच्या लोकांना जो एकत्र घेतो, असाही आपण त्याचा समाज सोडवू, तो लोकाभिराम रामचंद्र. आणि सगळ्यात जर राम समजून घ्यायचा असेल ना, फार अवघड आहे आपल्याला. पण रावणाला मारल्यानंतर मरणांतानी वैराणी म्हणून त्याचं और्ध्वदेही करणारे रामचंद्र समजून घेण्यासाठी आपलं मन विलक्षण तरल असायला हवं. मुळात भारतीय युद्धशास्त्र सांगतं की युद्ध करावं लागतं काही वेळेला. मुळात युद्धासाठी आपण फार पटकन हे होतो असं नाही, युद्ध करावं लागतं. प्रत्येक युद्धाच्या आधी विचाराला संधी दिली आहे. शेवटचा तरी विचार फिरून ये कथा. तिकडेही कृष्णशिष्टाई झालेली आहे महाभारतामध्ये. त्यामुळे युद्ध घेऊन हे युद्ध करावं लागतं. धर्माची चौकट सांधावी लागते म्हणून युद्ध करावंच लागतं. पण युद्ध करताना ते निर्वैर होऊन करावं, द्वेष न ठेवता करावं आणि वैयक्तिक द्वेषासाठी करू नये. ह्या ज्या पातळ्या आहेत ना, हे कळल्याशिवाय मरणांतानी वैराणी याचा अर्थ आपल्याला कळणार नाही. त्यामुळे रामचंद्र समजून घ्यायचे असतील आणि ही उक्ती जर आपण समजू शकलो तर किती तरलता आहे. पुढचा भाग 7वा जो त्याचं कांड आहे ते आता मान्यावर आहे. पण त्यातला एक प्रश्न विचारते, एक सर्वसामान्य माणूस रामाच्या बद्दल प्रश्न विचारू शकतो. भाषण स्वातंत्र्य नाही तर दुसरं काय? दाबलं नाहीये, भाषण स्वातंत्र्य आहे. शबरी सुद्धा एक स्त्री असून ती ऋषिका मानली गेलेली आहे. ही स्त्री समानता नाहीये का? सगळं होतं. काय होतं, कधी कधी एखाद्या प्रसंगाचा धागा आपण घेतो आणि मग त्या एखाद्या व्यक्तिरेखेवरती झालेला अन्याय म्हणजे संपूर्ण समाजावर झालेला अन्याय असं एक चित्र रंगवतो. तिथे आपल्याला सावध व्हायचंय. ही सावधानता आपल्याला खूप गरजेची आहे. असं म्हटलंय आपल्याकडे की बहिर असणाऱ्या शत्रूपेक्षा अंतर्गत शत्रू जास्त धोकादायक असतो. आणि म्हणून रामकथेवरती, रामचंद्रांवरती ज्यांची श्रद्धा आहे त्यांनी ह्या अंतर्गत शत्रू सुद्धा नको म्हणूया, की जी विरोधी विचारांची मंडळी आहेत त्यांना गरज आहे आपण ह्यातलं सगळ्याचं सार उकलून सांगण्याची, न चिडता न रागावता. जसं रामचंद्र एकदा दोनदाच चिडले, समुद्रावर एकदा चिडले, एकदा थोडासा कठोर शब्दामध्ये सुग्रीवाला निरोप पाठवला, पण न चिडता न रागावता तो जिभेवरती साखर आणि डोक्यावरती बर्फ ठेवून मला रामचंद्रांचा भाग त्यांना सांगायचा आहे समजून. त्यासाठी आधी आपल्याला अभ्यासाची गरज आहे आणि त्याच्यासाठी हा अंक वाचल्यानंतर आपल्याला नेमकी दिशा मिळणार आहे की आपण कुठल्या दिशेत माझी आवड आहे. भारतीय संस्कृती किती छान सांगते, तुमची आवड शोधा आणि मग अभ्यास करा. ध्यायेदा जानुबाहु धृतशर धनुषम बद्ध पद्मासन असतं. माझ्या मुलीने मला प्रश्न विचारला लहान असताना, आई तो बद्ध पद्मासनही घालतो आणि तो धृतशर धनुष्य सुद्धा असतो, असं कसं? म्हटलं बरोबर आहे. तेव्हा माझ्या लक्षात आलं की हे एकाच रामाचं वर्णन नाहीये. तुमचा पिंड काय तसं त्याचं ध्यान समोर ठेवा. तुम्हाला टणकदार आवडतो का? मग धृतशर धनुष्य ठेवा. तुम्ही योगातले आहात का? मग बद्ध पद्मासनच तर आम्हाला समोर आणा. तुम्ही कुटुंबात रमता का?
मग तुम्ही अशा रामाला समोर आणा, तुमची आवड बघा, कारण आवड असेल तर 50% अंतर कापलेलं असतं. आणि म्हणून ही आवड आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. माझा नक्की कशात अभ्यास करायचा रामायणामध्ये, आपण याच्या पुढे प्रत्येक जण रामायणाचा अभ्यासक असलो पाहिजे. आणि वृथा अभिमानानं काही घडत नाही. रामायणाचा अभ्यासक आपण झालो पाहिजे. चांगल्या पद्धतीनं मी पुढच्या पिढीला हे सांगू शकले पाहिजे. त्यांचे प्रश्न समजून घेऊन त्यांना उत्तरं दिली पाहिजेत. हल्लीची मुलं काही विचारतात असं म्हणून चालणार नाही. ते खूप चांगलं विचारतात. त्यातलं विज्ञान आपण समजून घेतलं पाहिजे. एकमेकांना हात देऊनच हे सगळं घडणार आहे. आणि म्हणून जागं असण्याची गरज आपल्या सगळ्यांना आहे. असो, या रामकथेला मी जोपर्यंत पूर्णविराम देत नाही आत्ता माझ्या बोलण्याला, तोपर्यंत ही अशीच काठी गंगा आहे, ती प्रवाहितच राहणार आहे. त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी सोडून देऊन तरी स्वल्पविराम देते. आणि ह्या अंकाचा आपण नक्की वाचा, नक्की घ्या. घेण्यात एक भाग झाला, वाचण्यात खरा मतलब आहे. आणि त्याच्या पुढचा भाग माझा पिंड शोधून मी कुठल्या अभ्यासाला लागलं पाहिजे. या रामनवमीला आपल्याला 2 महिने लागतात ठरवायला. त्यामुळे आत्ताच दिलंय हे अंक आपल्या हातात 22 जानेवारीला, की रामनवमी येईपर्यंत माझ्या अभ्यासाचा विषय मी पक्का केला पाहिजे. 2 महिन्याची मुदत दिलेली आहे. पुढच्या वेळेस जेव्हा आपण इथे जमू, वेगळा अंक असेल पण रामचंद्रांचा जरी अंक निघाला तर आपण बहुतेक जण अभ्यासक म्हणून इथे आलो पाहिजे. रामचंद्रांची खरी जर आपली प्रेम भावना असेल तर हीच खरी आजच्या काळातली प्रेमभावना आहे. शेवट एका कथेने करते आणि संपवते. हनुमंताला कोणीतरी डिवचलं आणि म्हणाले, काय रे तुझं काहीच नाही. राम म्हणाले ना की राम ऋणी आहे हनुमानाचा, राम ऋणीच आहे हो हनुमंताचा, असं रामाने म्हटलंय. पण आपल्याकडे असतातच अशी माणसं येऊन सांगतात तुला काहीच नाही, तुला थँक्यू पण नाही म्हटलं. तसं तर तसं रामकथेत म्हणजे ही पण कथा मुळातली नाही, ती अशी आलेली आहे. तर कुणीतरी हनुमंताला म्हणतं तुला काहीच नाही मिळालं ना या सगळ्यात. म्हणजे तो म्हणाला बघ ना म्हणे की ते सोन्याची लंका ती विभीषणाला गेली आहे ना. म्हणजे ते आता तोच जाणार तिथे, म्हणजे त्याचंच राज्य झालं अयोध्या. त्यामुळे ते तुझ्या हेच नाही. बरं तुमचं स्वतःचं राज्य ते सुग्रीवाला मिळालं, म्हणजे तुला एकही राज्यपद मिळालं नाही या सगळ्या खटाटोपात. तर हनुमान इतके हसतात, खळखळून हसतात. तर त्या माणसाला अजून हनुमंतच समजले नाहीत आपल्यासारखं. म्हणून तर रामरक्षेची किल्ली हनुमान घालून ठेवलाय. हनुमान कीलकम, जोपर्यंत हनुमानच किल्ली मिळत नाही तोपर्यंत रामरक्षा पण पोचता येत नाही. त्यामुळे हनुमान कळला पाहिजे. आणि त्यांनी हा प्रश्न हनुमंताला विचारला का तुला काहीच नाही राज्यपद. तर हनुमंत म्हणतात की मला तर त्यांच्याकडे बघून हसायलाच येतं पुढे. का? अरे माझ्यासारखा भाग्यवान मीच. त्या सगळ्यांना एक एक राज्यपद मिळालं, मला रामरायाची 2 पदकं मला मिळाली. एवढीच इच्छा व्यक्त करते की आपल्याला सुद्धा आपल्या पुढच्या सगळ्या वाटचालीमध्ये आपल्या म्हणजे आपल्या सगळ्यांनाच वयम तर सगळ्यांनाच रामरायाची पदक कमलं आपल्या मनामध्ये कायम असावीत, ती कायम तिथे उभी असावीत, तिथे उमटलेली असावीत. मला असं वाटतं तर आपल्या हातून होणारं प्रत्येक कार्य हे रामाचं कार्य असेल. आज ओंकार न्यास स्वरूपवर्धिनी यांनी खरोखरी रामाचं कार्य केलेलं आहे आणि ते कार्य आपल्या समोर त्यांनी ठेवलेलं आहे. मी फक्त मधला दुवा आहे आणि मला अतिशय आवडीची आपल्या सगळ्यांची कथा आहे, त्याविषयी जे बोलावंसं वाटलं ते आपल्या समोर ठेवलं. इतकंच. मनापासून धन्यवाद.